कॅप राउंड 4 ची अलॉटमेंट 1 सप्टेंबरला जाहीर होईल. आता कॅप राउंड 4 चे ऑप्शन फॉर्म सगळ्या विद्यार्थ्यांनी भरलेले आहेत आणि आता हा राउंड हा कॅप प्रोसेसचा शेवटचा राउंड आहे. म्हणजे आता कॅप प्रोसेस म्हणजे सेंट्रलाइज्ड ऍडमिशन प्रोसेस ह्याची आता समाप्ती होत आहे. सर्वांना एक गोष्ट लक्षात घ्या की ह्या ऍडमिशन प्रोसेस नंतर जे कोणत्याही सीट तुम्हाला मिळणार आहे ते तुमचं फायनल सीट असणार आहे. म्हणजे तुम्हाला जे कॉलेज अलॉट होईल ते तुम्हाला आता मिळणारच कॉलेज आहे. म्हणजे ते तुम्ही घेणार हे एवढीच एक शक्यता राहते. आता प्रश्न एक फक्त काही असतील जे तुम्हाला आता पडतील की जर मला माझ्या मनासारखं कॉलेज मिळालंच नाही तर मी स्पॉट राऊंडला जाऊन का अगेन्स्ट कॅप मध्ये ऍडमिशन घेऊ का, असे काही विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील. आता जेव्हा आपण कॅप राऊंड 4 कडे बघतोय, कॅप राऊंड 3 ज्या वेळेस मागच्या वेळेस होते आणि आता कॅप राऊंड 4 सर्व विद्यार्थ्यांना सेम प्रश्न पडत होते, फक्त एक राऊंड फक्त वाढलेला आहे. म्हणजे मागच्या वेळेस जे 3 राऊंड होते आणि आता जे 4 राऊंड असे परिस्थिती निर्माण झालेली आहे. फक्त एक फरक आणखी एक सांगतो तुम्हाला, गेल्या वर्षीच्या सीट पेक्षा या वर्षी इंजिनिअरिंग कॉलेजच्या सीट वाढलेल्या आहेत. त्याचबरोबर रजिस्ट्रेशनचं प्रमाणही यावर्षी जास्त होतं. त्यामुळे विद्यार्थ्यांनी इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेणाऱ्या सर्व जे आता 40% 50% मुलं बाकी असतील की ज्यांना अजूनही ऍडमिशन मिळालेलं नाही किंवा त्यांचा अजूनही डिसिजन फिक्स झालेलं नाही, सर्वांनी हा एक विचार करा की आपलं ध्येय हे राऊंड किंवा ऍडमिशन प्रोसेस मधून जाण्याचं नव्हतं, तर आपल्याला कोणतं तरी एक इंजिनिअरिंग कॉलेज जिथे जाऊन आपल्याला आपली डिग्री घ्यायची ते फिक्स करायचं होतं. मे बी काही जणांनी प्रायव्हेट युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घेतलं असेल, काही जणांनी आपल्याला जिथे मिळते तिथे आपले ऍडमिशन फिक्स केले असतील, काही जण तरीही कॅप राऊंड मध्ये पार्टिसिपेट होत असतील. तर आता तुम्हाला जे कॉलेज मिळणार आहे शेवटचं ते तुम्ही घ्या आणि आपली ऍडमिशन प्रोसेस कम्प्लीट करून घ्या, हे सांगण्याचा उद्देश आहे. त्याचबरोबर ज्यांना कोणत्याही कॉलेजला ऍडमिशन भेटणार नाही त्या विद्यार्थ्यांना नॉन कॅप मधून व्हॅकंट सीटसाठी ट्राय करण्याची एक संधी मिळेल. त्याचबरोबर काय इन्स्टिट्यूट लेवलचे सीट आहे, स्पॉट राऊंड आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत आहे. त्याच्यामध्ये जाऊन तुम्हाला पार्टिसिपेट करावे लागेल आणि आपलं ऍडमिशन घ्यावं लागेल. आता जागा खूप आहेत, फक्त प्रश्न आहे ब्रांच आणि कॉलेजचा. मनासारखं कॉलेज मिळत नाही, मनासारखी ब्रांच मिळत नाही. ह्या 2 कंडिशनमुळे मुलं ऍडमिशनची सीट सोडतात आणि चौथ्या राऊंडला व्हॅकंट सीट तयार होतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी चौथ्या राऊंडमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी ऍडमिशन घेतील असं आमचं सर्वांचं मत आहे. तीच परिस्थिती राहिली तर खूपच चांगली गोष्ट आहे. पुढे जाऊन अगेन्स्ट कॅपमध्ये तुम्हाला जर स्कॉलरशिप वगैरे मिळत असेल तर ठीक आहे, पण उगाचच जाऊन एक्स्ट्राची फी भरणं. आता इन्स्टिट्यूट लेवलच्या सीटला काही नियम बदलले गेलेत सीईटी कडून, ते समजावून घ्या. त्याच्याबरोबर लक्षात घ्या की आपण कॅप राऊंड 4 ची जागा सोडताना खूप विचार केला पाहिजे. जर ते कॉलेज मिळालेलं सीट योग्य नसेल तरच तुम्ही ती जागा सोडली पाहिजे. नाहीतर मिळालेलं सीट घेऊन आपलं ऍडमिशन करणं कधीही चांगली गोष्ट आहे. कारण की तुम्ही अप्लाय करताना आता 4 राउंड पर्यंत कॉलेजच्या लिस्ट बनवल्या, 4 राउंड पर्यंत आपापले प्रेफरन्स सेट करत आलेत, कोण बेटरमेंट करत पुढे आलेलं आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाला माहिती आहे आपलं शेवटचं टार्गेट काय होतं. ते जर अचीव्ह झाले असेल तर विद्यार्थी मित्रांनो उगाचच वेळ घालवू नका. तुम्ही मिळेल तिथे ऍडमिशन घेऊन पटकन आपल्या इंजिनिअरिंगला सुरुवात करा. कारण इंजिनिअरिंग मध्ये अजून खूप काही बाकी आहे. तुम्हाला पुढे जाऊन अभ्यास करायचा आहे, त्याच्यानंतर खूप सारे सब्जेक्ट पास व्हायचे, खूप स्किल घ्यायचे, मग त्याच्यानंतर तुम्ही नोकरीसाठी इलिजिबल होतात. म्हणून ऍडमिशन प्रोसेसला खूप महत्त्व दिलं जातं. ते न देता खरं तर इंजिनिअरिंगची मिळणारी डिग्रीसाठी लागणारे आपल्याला आवडती ब्रांच असेल, कॉलेज असेल, ते मिळालं की थांबा. हे थांबणं कुठेतरी आता राऊंड जसे जसे वाढत चालले तसं ते कमी होत चाललंय असं आम्हाला वाटतं. कारण की कॅप 3 होते त्यावेळेस मुलं 2 पर्यंत आपलं ऍडमिशन फिक्स करायचे. पण आज परिस्थिती पाहिली तर कॅप 3रा राऊंड पूर्ण झालेला आहे आणि 4थ्या राऊंड साठी आपण म्हणजे प्रोग्रेस करतोय. तरी पण अजूनही विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम आहे आणि बरीच मुलं अजूनही ऍडमिशन घेण्याच्या मूड मध्ये दिसत नाहीये. तर ही कुठेतरी गेल्या वर्षीपेक्षा ह्या वर्षीमध्ये एक वेगळी बाब दिसून येते. तर विद्यार्थ्यांनी फक्त एक लक्षात ठेवावं की असे कोणतेही कॅप राऊंड म्हणजे फक्त जर तुम्ही एक राऊंड झाला, दुसरा राऊंड झाला, तिसरा राऊंड झाला आणि आपले ऍडमिशन घेत नसाल तर फक्त एक कन्फ्युजनची परिस्थिती तुमच्या पुढे निर्माण होते. आणि त्याच्यामुळे होतं काय, आपल्या मनात अजूनच डाऊट डाऊट निर्माण होत जातात आणि आपण
फक्त राउंड खेळत जातो. त्यामुळे एकच गोष्ट मला सांगायची याच्यावरून, की आता तरी विद्यार्थ्यांच्या मनात जे आपल्याला पुढे करायचं आहे त्याचं चित्र स्पष्ट असायला हवं. त्यांना आपल्या पर्सननुसार एक कळलं असेल, की आपण ग्रामीण भागात राहू शकतो, शहरी भागात कॉलेज करू शकतो. जे कॉलेज मिळतंय, जिथे असेल तिथे इंजिनिअरिंग करा. इंजिनिअरिंग जर तुम्हाला करण्याचं मनापासून इच्छा असेल, तर तुम्ही नक्की ॲडमिशन घेऊन करा. पुढे जावा. उगाचच कमी टक्के आहेत, मिळतंय तिथे ॲडमिशन घेऊन उद्या काहीच होणार नाही अशा हिशोबाने जर तुम्ही ॲडमिशन घेण्याचा प्रयत्न केला, तर उद्या पश्चातापाची वेळ येऊ शकते. खूप सारं रंगवत बसणार नाही, कारण की YouTubeचा व्हिडिओ आणि इंजिनिअरिंगच्या कॅप राउंडचा व्हिडिओ म्हणलं, की मुलांना बऱ्यापैकी वाटतं, की घाबरून जाऊ नका, सीट कन्फर्म करा, हाच राउंड महत्त्वाचा. अशा खूप साऱ्या गोष्टी ऐकायला मिळतात. तर मी हे तसं काहीच सांगणार नाही. जेन्युइनली एकच गोष्ट सांगतो, की फक्त ॲडमिशन प्रोसेसमधला हा एक इम्पोर्टंट पार्ट आहे आणि तो फक्त एक त्याला मार्ग म्हणून निवडा. त्याचा खूप मोठा भाव करू नका. कारण की ॲडमिशन नंतर खरी सुरुवात तुमच्या अभ्यासाने आणि इंजिनिअरिंगच्या प्रवासाने होणार आहे. त्याच्यामुळे ॲडमिशन प्रोसेसला जेवढं महत्त्व दिलं जातंय ना, त्याच्यापेक्षा मला वाटतंय खरं तर इंजिनिअरिंगमध्ये काय आणि इंजिनिअरिंग कशी करावी, या बाबतीत जरा विचार झाला, तर खूप मोठा बदल घडेल. त्याच्यामुळं विद्यार्थी मित्रांनो, आपलं ॲडमिशन कन्फर्म करा आणि आपल्या प्रवासाला सुरुवात करा. माझा व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण इथून पुढे इंजिनिअरिंग मधल्या प्रत्येक पावलोपावली माझा चॅनल, आपला चॅनल तुम्हाला खूप सारा मदत करेल. त्याच्यामुळे या